सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे. त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं. त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालाय. महिला आणि बाल आता 1500 रुपये सुरू आहेत, जे दादांनी काल सांगितलेलं आहे. पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा बी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर. लाडकी बहीण योजनेवरून अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. राज्यभरातील लाडक्या बहिणीला चांगला दिलासा ते मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून 3 असे मोठे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे, ज्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू येणार आहे. व आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा व तिसरा टप्पा अशी 1.5 हजाराचे 3 टप्पे सरकारने आता जारी केलेले आहेत. म्हणजेच की आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे. ज्यांचं नाव पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये येईल त्यांना सर्वात आधी हप्ता, दुसऱ्या टप्प्याच्या यादीत नाव आलं तर तुम्हाला थोड्या वेळानंतर हप्ता भेटणार आहे. सर्वात आधी पहिल्या टप्प्यात सरकारने पैसे देणार आहे व सरकारच्या माध्यमातून आता सर्व काही याद्या जारी करण्यात आलेल्या आहेत. नोव्हेंबरचा हप्ता लवकर देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटलेले आहे. तुम्हाला माहीतच असेल की एकनाथ शिंदे साहेब यांनी कोणता शब्द दिला तर ते पूर्ण करत असतात व जसं ते बोलतात तसं ते पूर्ण कामसुद्धा करत असतात. त्यामुळे आता त्यांनी सांगितलेलं पूर्ण पैसे आता माता भगिनींच्या बँक खात्यात इथे जमा करणार आहोत. त्यामुळे एक पण बहीण आता नाराज होणार नाही. पण इकडे लक्ष द्या, आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे त्याची यादी आलेली असून आता 15 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला बघायला मिळणार आहे. 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहे. व यामध्ये आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो आता सरकारने 113 तालुके देखील निवडलेले आहेत. 15 जिल्ह्यामध्ये व 113 तालुक्यांमध्ये पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारने आता निधी देखील जारी केलेले आहेत. चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे आता त्या याद्या आपण बघणार आहोत. आता फक्त 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर बघा, आता पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे व 108 तालुके कोणते आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तुम्हाला आता 2 मिनिटातच नावे वाचून दाखवतो. तर बघा, आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे, सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील राहणारे असाल तर आता या जिल्ह्यात देखील पैसे वाटप सर्वात आधी होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता सरकारने आता जारी केलेला आहे. जेवढी रक्कम या ठिकाणी लागणार होती तेवढी रक्कम सातारा जिल्ह्यासाठी सरकारने आता प्रसिद्ध जाहीर करून ठेवलेली आहे. टोटल पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील असं सरकारनं स्पष्ट म्हणणं आहे. तर बघा, आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, काळजी जी आहे ना, ती चिंता आहे ना, ती करत बसू नका. काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या. पूर्ण पैसे वाटप आता होणार आहेत. सातारा जिल्ह्याचं नाव यादीत सरकारने टाकलेलं आहे.